अमरावती रेल्वे स्टेशन स्थलांतरण संदर्भात वादामुळे निर्माण झालेल्या संतापाचं प्रतिबिंब आज थेट लोकसभा सभागृहात पाहायला मिळालं. हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे लोकसभा खासदार बळवंत वानखेडे यांनी सरकारवर जोरदार टीका करत स्टेशन स्थलांतर प्रस्तावाचा तीव्र विरोध नोंदवला. अमरावती रेल्वे स्टेशन हे ब्रिटिशकालीन वारसा असलेले तसेच शहराचे आर्थिक, सामाजिक आणि वाहतूक व्यवस्थेचे महत्त्वाचे केंद्र असल्याचा मुद्दा त्यांनी ठामपणे मांडला. अशा ऐतिहासिक स्थानकाचे स्थलांतर अमरावतीकरांच्या हिताविरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वानखेडे यांनी सभागृहात बोलताना गंभीर आरोप केले. स्टेशनच्या प्रशस्त जागेवर भूमाफियांची वक्रदृष्टी असून स्थानांतराच्या निर्णयामागे आर्थिक व्यवहार आणि संशयास्पद शक्ती केंद्राचा हस्तक्षेप असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे या प्रकरणी उच्चस्तरीय, स्वतंत्र आणि कालमर्यादित चौकशी करून संपूर्ण कटाचा पर्दाफाश करावा, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. स्टेशन हटवण्यामागे कोण कार्यरत आहे हे अमरावतीकरांना जाणून घेण्याचा अधिकार आहे, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली. याचबरोबर स्टेशन चौक ते राजकमल चौक दरम्यान उभारण्यात आलेले रेल्वे उड्डाण पूल अनेक महिन्यांपासून दुरुस्तीअभावी जर्जर झाला असून दररोज हजारो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली. रेल्वे मंत्रालयाने या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला तात्काळ प्राधान्य देऊन काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी त्यांनी कडक मागणी यावेळी केली.